पुन्हा एकदा जाऊयात। मेट्रो लाईन 2B टप्पा 1चं लोकार्पण होत आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आपण उपस्थित आहोत। फीत कापून या प्रकल्पाचा शुभारंभ इथे होतो आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सर्वांचं आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि कोनशिलेचं अनावरण आता या प्रसंगी होत आहे। मेट्रो लाईन 2B मुळे अनेक प्रमुख वाहतूक जाळ्यांची अखंड जोडणी प्रदान केली जाणार आहे आणि संपूर्ण शहरामध्ये मल्टी मॉडेल वाहतुकीची खात्री यामुळे निर्माण होते। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं। डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा आज इथे उपस्थित आपण करतो आहोत। 23.456 किलोमीटर लांबीची ही मेट्रो लाईन 2B एकूण 19 स्थानकं यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर वांद्रे कुर्ला संकुलाकरता स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली अर्थात पॉड टॅक्सीचा भूमिपूजन सोहळा देखील आज या निमित्त होणार आहे। मेट्रो लाईन 2B मुळे पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या स्थानकांना IGBC ग्रीन प्लॅटिनम हे मानांकन प्राप्त झालेलं आहे आणि हे मानांकन शाश्वत बांधकाम आणि ऊर्जा कार्यक्षमतेप्रती या प्रकल्पाची असलेली कटिबद्धताच आपल्या समोर दर्शवते। सर्वप्रथम मान्यवर जी मंडळी आलेली आहेत त्यांचं स्वागत आपण करूया। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजय, आणखी एक उपलब्धी मुंबईकरांसाठी मेट्रो लाईन 2Bचा पहिला टप्पा, यामुळे प्रवास कसा सोपा होणार आहे, कसा फायदा होणार आहे आणि त्यासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाचं देखील भूमिपूजन होते। BKC मध्ये हा एक मोठा दिलासा असेल। प्रज्ञा, आज सकाळपासूनच मुंबईकरांसाठी 3 आनंदाच्या बातम्या आहेत। त्याच्यातली एक ही बातमी आहे ती म्हणजे की मेट्रो लाईन 2B चा पहिला टप्पा जो आहे तो आजपासून सुरू होत आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की 5.5 किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा असणार आहे। चेंबूर पासून ते मंडाळेपर्यंतचा जो हा संपूर्ण मार्ग असणार आहे। यात विशेष बाब म्हणजे की पूर्व उपनगरातली जी वाहतूक कोंडी मागच्या अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात होते ती याच्यामुळे सुरळीत होईल असं MMRDA कडून म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर डायमंड गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार, मानपूर आणि महाराष्ट्र नगर मंडाळे असे जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। पुढे नंतर कालावधी ही संपूर्ण मेट्रो मार्गिका जी आहे ती अंधेरीपर्यंत जोडली जाणार आहे। यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की आज जे ते या ठिकाणी स्वयंचलित टॅक्सीचं भूमिपूजन जे ते करण्यात येणार आहे आणि त्यावेळी विशेष म्हणजे की कुर्ला ते वांद्रे स्थानक किंवा वांद्रे स्थानक ते कुर्ला त्याच्यामध्ये असेल वांद्रे कुर्ला संकुल परिसरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे ते स्थानकावरून प्रवास करतात आणि त्यांच्यासाठी एक सोयीस्कर असा उपाय म्हणून पॉड टॅक्सीचं भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यावेळेस आता आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित आहेत। खरं तर आपण जर पाहिलं तर पॉड टॅक्सीची चर्चा ही 2024 पासून होती आणि सरते शेवटी आता ते पॉड टॅक्सीचं सुद्धा भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे एकीकडे मेट्रो मार्गिका आजपासून सुरू होते तर दुसरीकडे पॉड टॅक्सीचा जो प्रकल्प आहे त्याचं सुद्धा भूमिपूजन होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे विकसित भारताकडे हा संपूर्ण घेऊन जाण्याचा प्रयत्न या नव्या सरकारचं होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवर GST हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते। संपूर्ण मेट्रो स्थानकात आनंदाचं वातावरण आहे। संपूर्ण मेट्रो स्थानक जे ते सजवलेलं विशेष म्हणजे की ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा सुंदर अशा सजावट केलेल्या आहेत आणि काही गाड्या ज्या आहेत त्यांच्यावर महिला चालक आहेत त्यामुळे महिला सक्षमीकरण सुद्धा या सरकारकडून करण्यात येत आहे। आणि त्याच्यानंतर आता महत्त्वाचं भूमिपूजन आणि लोकार्पण
या सगळ्याच कार्यक्रमाला जे ते आता ही मान्यवर मंडळी जी आहे ती मंचावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. नेमका हा प्रवास कसा असणार, प्रकल्प लांबीचा असून यात 5 स्थानकांचा समावेश आहे. या पहिल्या टप्प्यात देशभक्त नारायण गजानन आचार्य उद्यान, डायमंड गार्डन चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार, मानखुर्द आणि महाराष्ट्र नगर मंडाळे ही 5 स्थानके समाविष्ट आहेत. उन्नत मेट्रोचा हा टप्पा दररोज हजारो प्रवाशांच्या प्रवासाला सुगम, सुरक्षित आणि जलद बनवेल. या मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, सरकते जिने, उद्वाहक, डिजिटल तिकीट प्रणाली यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. दिव्यांग अनुकूल रचना, प्रथमोपचार सुविधा आणि केंद्रीय सुरक्षा नियंत्रण कक्ष प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सज्ज करण्यात आले आहे. मेट्रो 2B साठी मंडाळे येथे देशातील सर्वात मोठा मेट्रो डेपो तयार करण्यात आला आहे. एकाच वेळी 72 मेट्रो गाड्या थांबतील अशी सोय करण्यात आली आहे आणि अत्याधुनिक वर्कशॉप सुविधाही. या मेट्रो मार्गिकेवर मेक इन इंडिया अंतर्गत भारतात बनवलेल्या मेट्रो गाड्या धावतील, ज्या सुरुवातीला मेट्रो पायलट चालवतील, तर पुढील टप्प्यात या मेट्रो ड्रायव्हर रहित चालवण्याचंही तंत्रज्ञान आणि सोय यात आहे. ही मेट्रो मार्गिका पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांना जोडत मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देईल. तसेच ज्या सुरुवातीला मेट्रो पायलट चालवतील, तर पुढील टप्प्यात या मेट्रो ड्रायव्हर रहित चालवण्याचंही तंत्रज्ञान आणि सोय यात आहे. ही मेट्रो मार्गिका पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांना जोडत मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देईल. तसेच पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर ही मेट्रो मार्गिका 2A, 1, 3 आणि 4 तसेच मोनोरेलशी थेट जोडली जाईल. संपूर्ण मार्गिका पूर्ण होईपर्यंत थांबण्याऐवजी उपलब्ध स्थानके आणि मेट्रो गाड्यांचा उपयोग नागरिकांच्या हितासाठी करण्याच्या दृष्टिकोनातून MMRDA टप्प्याटप्प्याने मेट्रो मार्ग जनतेच्या वापरासाठी खुले करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी विचारांना साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि MMRDA सातत्याने कार्यरत आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाअंतर्गत माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या पाठिंब्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केले आहे मुंबईची नवी लाईफलाईन मुंबई मेट्रो मार्गिका 2B. ही केवळ एक मेट्रो मार्गिका नाही, तर मुंबई इन मिनिट्स या संकल्पनेला साकार करणारे एक सक्षम पाऊल आहे, जे मुंबईच्या गतीला नवा आयाम देण्यासाठी सज्ज आहे. मला वाटतं टाळ्यांच्या गजरात आपण या प्रकल्पाचं उद्घाटन अशा पद्धतीनेही करावं. एकंदरीत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामुळे मुंबई उपनगरातल्या प्रवाशांचं जीवनमान नक्कीच उंचावणार आहे. अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह अशी सार्वजनिक सेवा यामुळे उपलब्ध होणार आहे. आज याच निमित्ताने आणखी एका विषयाचं आपण शुभारंभ करतो. पॉड टॅक्सी प्रकल्प याचंही ई भूमिपूजन आता होणार आहे. ही चालकविरहित प्रणाली आहे जी BKC क्षेत्राला जोडते आणि पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातली कनेक्टिव्हिटी जी आहे ती मजबूत करणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलात 8.85 किलोमीटर लांबीचा पल्ला आहे, 22 स्थानकं आहेत. AI आधारित आहे, चालक विरहित ऑपरेटिंग तंत्रज्ञान वापरलेलं आहे. एका पॉडमध्ये 6 प्रवासी बसू शकतात आणि वातानुकूलित अशी ही यंत्रणा आहे. मला असं वाटतं आज या निमित्ताने माननीय देशातली पहिली आपली पॉड टॅक्सी ही सुविधा असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा शुभारंभ ई भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रिमोट दाबून त्याचं अनावरण करावं. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, स्वप्नांची नगरी. इथे येणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी विचारांच्या प्रेरणेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाअंतर्गत माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एक नवा इतिहास रचत आहे. स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली म्हणजेच पॉड टॅक्सी, स्वयंचलित, विद्युत चलित, शांत व अत्याधुनिक
या प्रकल्पाद्वारे मुंबई आज शहरी वाहतुकीच्या एका नव्या युगात प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे हा पॉड टॅक्सी प्रकल्पाचा संपूर्ण खर्च हा PPP म्हणजेच सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावर केला जात असल्याने शासन किंवा MMRDA वर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. पॉड टॅक्सी मार्फत कुर्ला रेल्वे स्थानक, BKC, वांद्रे स्थानक अशी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. BKC मध्ये येणाऱ्या लाखो लोकांना पॉड टॅक्सीचा फायदा होणार आहे. एकूण 22 स्थानके आणि 8.8 किलोमीटर लांब असलेल्या या पॉड टॅक्सीच्या पहिल्या टप्प्यात 3.36 किलोमीटर मार्गिका तयार केली जाणार असून त्यात 8 स्थानकांचा समावेश आहे. पॉड टॅक्सी मार्गावर छोटे, विद्युत चलित आणि AI प्रणालीवर आधारित चालकरहित पॉड्स धावतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.